आपण चालू करू शकतो. हो. ओके. नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. लोकमान्य सेवा संघ पार्ले या संस्थेच्या कार्यकारिणीचा सदस्य आणि संघाच्या श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालयाचा कार्यवाह या नात्याने मी अरुण फडके आज प्रथम सर्व प्रेक्षकांचं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 1925 साली स्थापन झालेलं आमचं श्रीवा फाटक ग्रंथसंग्रहालय आता 95 वर्षाचं झालेलं आहे. 85,000 पुस्तकं, 2,500 संदर्भ ग्रंथ, 4,500 सदस्य, 700 बालवाचक सदस्य आणि मुक्त संचार पद्धती, मुक्त प्रवेश पद्धती आणि संपूर्ण व्यवहार संगणकीकृत असं आमचं हे ग्रंथालय. इथे MA, MPhil आणि PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी वेगळा अभ्यास कक्ष आहे आणि समृद्ध वाचनालय अतिशय लोकप्रिय आहे. मुंबईतल्या पहिल्या 5 ग्रंथालयांपैकी आमचं हे ग्रंथालय सर्वत्र लोकप्रिय आहे. करोना काळातल्या काही सरकारी निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे 30 जून पर्यंत आपलं हे ग्रंथालय बंद राहणार आहे. त्यानंतरच्या काळात सरकारने सुचवलेल्या बदलांनुसार पुस्तक बदली व्यवहारासाठी कार्यक्रम करण्यासाठी ग्रंथालय पुन्हा केव्हा कधी सुरू होईल, त्याच्या निश्चित वेळा काय असतील, त्याचा परिचय, त्याची माहिती आपल्या या माध्यमातून सर्व सदस्यांना, रसिकांना आणि वाचकांना निश्चितपणे दिली जाईल. तेव्हा आज आपण आता आपल्या कार्यक्रमाकडे वळूया. आजचा हा कार्यक्रम पुस्तक त्रिवेणी या 3 कार्यक्रमातल्या पहिला कार्यक्रम आहे. ही एक मालिका आहे कार्यक्रमांची. पुस्तक त्रिवेणी ही मालिका आहे. आजचा विषय आहे अजिंठ्यावर पुस्तक लिहिताना. या पुस्तकाच्या लेखिका श्रीमती शुभाताई खांडेकर आज आपल्या बरोबर गप्पा मारण्यासाठी उपलब्ध आहेत. ते आज रविवार 28 जून रोजी आपला हा कार्यक्रम त्रिवेणी मधला पहिला कार्यक्रम आहे. शनिवार 4 जुलै रोजी 17-18 वर्षाची तरुण मुलगी अभ्यासाने, संशोधनाने शस्त्रवेध नावाचं पुस्तक लिहिते आणि ते पुस्तक अतिशय प्रसिद्ध गाजतं, सर्व समीक्षकांच्या कौतुकाला पात्र ठरतं. त्या पुस्तकाचा परिचय आणि गिरिजा दुधाट या लेखिकेचा परिचय हा शनिवार 4 जुलैच्या कार्यक्रमामध्ये आपण करून घेणार आहोत. त्याच्यानंतर 5 जुलैला डॉक्टर निर्मोही फडके आणि त्यांच्या 3 अन्य सहकारी महिला यांनी 6 कथा लिहिल्या आणि त्या 4 सख्य 24 अशा 24 कथा एका पुस्तकामध्ये प्रकाशित झाल्या. प्रकाशन व्यवसायातला हा एक वेगळा प्रयोग आहे. आणि त्या दिवशी रविवारी 5 जुलैला या 4 सख्या, या 4 महिला आपल्याशी गप्पा मारण्यासाठी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. तेव्हा आजच्या कार्यक्रमामधल्या विदुषी शुभाताई खांडेकर. शुभाताई खांडेकरांचं MA आर्किओलॉजी हे दिल्ली विद्यापीठातून पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बराच काळ पत्रकारितेमध्ये काम केलं. त्यांचा फील्ड जॉब नव्हता, तो ऑफिस जॉब होता, ऑफिस बाउंड होत्या त्या. परंतु त्यांना त्यांचं मूळ छंद त्यांचा आर्किओलॉजी हा काही स्वस्त बसू देईना. त्या अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांनी एक सुंदर पुस्तकाची निर्मिती केली. ते पुस्तकही वाचकांच्या पसंतीला उतरलं. त्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या पुस्तकाचं शीर्षक असं आहे, आर्किओगिरी, अ ब्रिज बिटवीन आर्किओलॉजी अँड कॉमन मॅन. आता गंमत बघा, आर्किओलॉजी हा विषय सामान्यतः अत्यंत गंभीर विषय आहे. एखाद्या ठिकाणी उत्खनन चाललं आहे तर ते वर्ष 2-2 वर्ष 5-5 वर्ष चालतं आणि ते गंभीरपणे सगळे काम करत असतात तिथे. परंतु शुभाताईंनी आपल्या या पुस्तकामध्ये स्वतः रंगवलेली 75 व्यंगचित्र त्याच्यामध्ये समाविष्ट केली आणि त्याच्यामध्ये एक छोटासा ह्युमर टच दिला आणि त्यामुळे ते पुस्तक खूप प्रसिद्ध झालं. त्यानंतरच्या काळामध्ये आता शुभाताई त्यांना एक मार्गदर्शक भेटले. त्यांचं नाव डॉक्टर वॉल्टर स्पिंक्स. डॉक्टर वॉल्टर स्पिंक्स 91व्या वर्षी अमेरिकेमध्ये त्यांचं निधन झालं. या गृहस्थाचं वैशिष्ट्य असं आहे, यांना ऋषी म्हणायला हरकत नाही, ऋषितुल्य व्यक्तिमत्व, असं की 50 वर्ष सातत्याने हे गृहस्थ दरवर्षी 2दा भारतामध्ये आले. दर खेपेला ते फक्त अजिंठ्याला गेले. अजिंठ्यामधल्या सगळ्या गुंफांमध्ये त्यांनी वास्तव्य केलं, राहिले तिथे ते. आणि त्या सगळ्या अभ्यासावर, त्यांच्या संशोधनावर त्यांनी 7 मोठे खंड लिहिले, इंग्रजीमध्ये लिहिले. या सर्व खंडांचा परिचय सामान्य वाचकाला करून देण्याचं काम इंग्रजीमध्ये पुस्तक लिहिताना शुभाताई करतायत. आज शुभाताईंची गप्पा मारताना त्यांना ह्या पुस्तकासाठी प्रेरणा कुठून मिळाली, त्यांना ऊर्जा कुठून मिळाली,
त्यांच्या अभ्यासाची पद्धत काय आहे, त्यांना मार्गदर्शन कसं मिळालं, त्यांचं काम घरी बसून होतं का त्यांना साईटवरती अजिंठ्यामध्ये जाऊन ते काम करावं लागतं, अशा असंख्य प्रश्नांचा परिचय आपल्याला या पुस्तक लिहिताना या प्रोसेसमध्ये होणार आहे, या क्रियेमध्ये होणार आहे. आणि त्यांच्याशी गप्पा मारायला आलेले डॉक्टर श्रीकांत प्रधान हे सुद्धा विद्वान गृहस्थ आहेत, ते स्वतः चित्रकार आहेत. त्यांचं प्राथमिक शिक्षण GD आर्ट, त्याच्यानंतर त्यांचा MA चा अभ्यास इंडॉलॉजी म्हणजे भारतशास्त्र या विषयावरचा आहे. नंतर त्यांचं MPhil हे पुरातत्वशास्त्र या विषयामध्ये आहे. त्यानंतरच्या काळात त्यांची PhD ही अजिंठा आणि अमरावतीतील कलेचा तुलनात्मक अभ्यास अशा एका विलक्षण वेगळ्या विषयावरती आहे. सामान्यतः महाराष्ट्रातल्या आणि अजिंठ्यातल्या गुंफांमधले चित्र, मूर्ती, शिल्प, प्रतिमा यांचा अभ्यास आणि विशेष करून त्यातला रंग वापरलेला जो आहे तो रंग आणि ते रंग बनवायचं तंत्र या विषयावर डॉक्टर प्रधानांचा फार मोठा अभ्यास आहे. असा एक विद्वान गृहस्थ गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर मुलाखतकार म्हणून आलेला आहे. पुढच्या काळामध्ये केव्हा तरी डॉक्टर प्रधानांना आपल्याला व्याख्याता म्हणूनही बोलवायचं आहे, तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करूया. मधल्या दरम्यान डॉक्टर प्रधान, आपल्याकडे प्रेक्षक प्रश्न आले तर आपले मॉडरेटर ते प्रेक्षक प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचवतील. त्या क्षणी त्याचा संदर्भ घ्यावासा वाटला तर घ्या, अन्यथा अंतिम क्षणी तुम्ही हे प्रश्न शुभाताईंना विचारू शकता. तेव्हा आता आज आपल्या बरोबर पडद्यामागे काम करणारे माझे 3 सहकारी आहेत. एक आहेत प्रोफेसर आलोक हर्डीकर, हा तरुण आहे आणि हा कॉलेजमध्ये शिकवतो. दुसरा आहे प्रोफेसर लोकेश तारदाळकर. याचं वैशिष्ट्य असं आहे की आता तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये PhD करतोय. आणि तिसरी माझी सहकारी आहे जुई बाग, ही तरुणी, ही स्वतः उद्योजिका आहे. आणि असे 3 माझे सहकारी पडद्याआड बसून काम करते. त्यांचा परिचय थोडक्यात करून दिला तेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्व प्रेक्षक आणि शुभाताई आणि डॉक्टर प्रधान यांचं स्वागत. धन्यवाद. नमस्कार. सर्वप्रथम मी लोकमान्य सेवा संघ, पार्ले टिळक मंदिर संस्था यांचे आभार मानतो. आणि आपण आता ज्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत त्या शुभाताई खांडेकर आपल्या बरोबर आहेतच. अर्थात आत्ताच त्यांचा परिचय झालेलाच आहे आणि त्या परिचयामध्ये ते जे सांगितलं गेलं की एक पुस्तक, आणि तेही वॉल्टर स्पिंक्स यांनी लिहिलेले 7 खंड आहेत. ते नुसतेच खंड नाहीये, नुसतेच पुस्तक नाहीये, ते 7 खंड आहेत आणि त्या 7 खंडामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. खरं त्या संदर्भातलं हे पुस्तक असेल, त्यांच्याशी आपण गप्पा मारूच. पण त्याच्या अगोदर ज्या 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 गोष्टीवरती हे पुस्तक येतंय खरं तर ते म्हणजे अजिंठा. अजिंठा खरं तर हे सर्वांनाच माहिती आहे, अजिंठ्याच्या लेण्या. आणि ह्या लेण्या म्हणजे मला तरी नेहमी वाटतं की तो एक स्वर्ग आहे. तिथे कला आहे, सर्व काही आहे, लेख आहेत, बरंच काय काय तिथे आहे. आणि तसं पाहिलं तर ह्या अजिंठ्याच्या लेण्या काही 1-2 नाहीयेत, बऱ्याचशा लेण्या आहेत. त्याची आपण चर्चा करूयात तिथे. खरं तर आता आपण ह्या अशा परिस्थितीमध्ये सर्वच लॉकडाऊन आहोत, घरात आहोत. पण अनेक संशोधक जे अजिंठ्यावरती किंवा अनेक ह्या अशा गोष्टींवरती काम करतात ते मनाने मात्र आता कदाचित अजिंठ्याला गेलेले असतील. अर्थात अजिंठ्याचा परिसर जो आहे आता तो अत्यंत नुकताच पाऊस पडलेला आहे, 15-20 दिवस झालेले आहेत. आणि त्या पहिल्या पावसाने अजिंठ्याचा तो भाग आहे, तो निसर्ग आहे, तो फुलला असेल. हिरवीगार चादर तिथे पसरलेली असेल. मध्येच तिची खोल जी घळ आहे ती काळी घळ, त्याच्यामध्ये वाघूर नदीचा धबधबा जो वरच्या 7 कुंडातनं पडतोय, अगदी तो कोसळायला सुरुवात झाली असेल. आणि चक्राकार वळण घेत ती नदी जणू एका नवयवनेचं रूप घेऊन पुढे त्या लेण्यांकडे बघत बघत पुढे चालली असेल. आणि त्या छोट्या छोट्या गोट्यांवरती, दगड गोट्यांवरती, पाषाणांवरती ती ज्यावेळेस बागडत असेल त्यावेळेस तिच्या त्या फेसातनं मोती उधळत असेल. आणि ते मोती समस्त त्या अजिंठ्याच्या तथागतांच्या चरणावरती, त्या लेण्यांवरती, लेण्यांच्या स्तंभांवरती, त्या चित्रांवरती ती लेऊन ती पुढे जात असेल. खरं तर असं हे अजिंठ्याचं असं एक रूप आहे, जे रूप सर्वांनाच भावतं. खरं तर अजिंठ्याच्या जर का लेण्या आपण बघितल्या तर हे झालं आत्ताचं वर्णन. पण खरं तर अजिंठ्याच्या लेण्यांना ह्या आत्ताच गेल्या म्हणजे ह्याच वर्षी आपल्याला म्हणता येईल एक 200 वर्ष पूर्ण होत आहेत. अर्थात हे 200 वर्ष जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत. ह्या 200 वर्षामध्ये अनेक संशोधन अजिंठ्यावरती झालेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये अनेक संशोधकांनी त्याच्यावर खूप मोठं काम केलेलं आहे. खरं तर हे सगळं करत असताना
छोटे छोटे आर्टिकल्स आहेत किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर ते संशोधन हे 200 वर्ष अभ्यास चालू आहे. आणि ह्या संशोधनावरती आत्ताच ज्यांचं आपण नाव घेतलं ते वॉल्टर स्प्रिंग्स यांचं जे संशोधन आहे ते म्हणजे अक्षरशः अजिंठ्याच्या लेण्यांमधला एक एक इंच एक एक सेंटीमीटर त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि त्याच्यावरती हे 7 खंड आहेत आणि त्याच्यावरती शुभाताई हे पुस्तक आपल्या पुढे मांडतायत लवकरच. अर्थात हे अजिंठ्याच्या ज्या लेण्या आहेत ह्या सगळ्या त्या असं म्हणतात की असं आहे की त्या 29 लेण्या आहेत एकंदर. पण त्याच्यातले काही नंबर जे आहेत त्यांना डबल नंबर दिलेला आहेत आणि त्याच्या 29 पेक्षा त्या जास्तही होतात. म्हणजे एक 2-4 म्हणजे 35 पर्यंत वगैरे त्या लेण्या असू शकतात, पण तरी पण त्या 29 लेण्या आहेत. अर्थात ह्या ज्या लेण्या आहेत ह्या 2 भागामध्ये विभागलेल्या आहेत. खरं तर आपण एखादी स्लाइड जर का इथे असेल तर आपल्या लक्षात येईल की त्या कशा विभागलेल्या आहेत. तर पहिला जो भाग आपण बघू तो सर्वात प्राचीन आहे म्हणजे सातवाहनांच्या काळातला. आणि दुसरा जो आहे तो वाकाटकांच्या काळातला. अर्थात ह्याची आपण चर्चा नंतर करूच या. इथे आता ही स्लाइड आलेलीच आहे. त्याच्यामध्ये जो वक्राकार आहे ज्याला आपण घोड्याच्या नालेच्या आकाराचा म्हणतो ती एक खोल असा कडा आहे आणि त्याच्यात त्या लेण्या आहेत. अर्थात त्याच्यामध्ये ह्या लेण्या ज्या आहेत ह्या काही चैत्य आहेत, त्याच्यामध्ये काही विहार आहेत. अर्थात चैत्य म्हणजे जिथे स्तूप वगैरे आहेत अशी असं ठिकाण, आणि विहार म्हणजे जिथे प्रतिमागृह आहे आणि काही हे राहत आहेत तिथे किंवा आतल्या बाजूला स्तंभ वगैरे आहेत अशा पद्धतीच त्याची चर्चा आपण पुढे करूया. अर्थात हे सगळं करत असताना या सगळ्या गोष्टीचा पुरातत्वज्ञांनी कला इतिहास तज्ञांनी अनेक बारकाईनं अभ्यास केलेला आहे. आणि त्या सगळ्यांचा जर का आपण परिपाक बघितला त्या सगळ्यांचा अभ्यास बघितला तर पुढे आपल्या लक्षात येतं की वॉल्टर स्प्रिंग्स यांनी खूप त्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून आपल्या पुढे हे 7 खंड मांडलेले आहेत. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत ती चर्चा आता आपण पुढे थोड्या ह्याच्यात करूया. तर मला आता शुभाताईंकडे ही अजिंठ्याचं हे रूप बघितलं की आपण आता परत शुभाताईंकडे जाऊया. शुभाताईंचं हे पुस्तक आहे हे त्या 7 खंडांवरती आधारित आहेच आहे. पण मला पहिला प्रश्न त्यांना विचारायचा आहे की शुभाताई तुम्ही अजिंठा आणि अजिंठा ही साईट का, आणि त्याबद्दल अजिंठा जर का तुम्ही साईटचं उत्तर द्यालच पण त्या ह्याच्यामध्ये वॉल्टर स्प्रिंग्स ह्यांच्याबद्दल जर का तुम्ही आम्हाला सांगाल आणि एकंदरच त्यांच्या कामाबद्दल, तर मला वाटतं की आपल्या जे प्रेक्षक आहेत किंवा ऐकतायत जे त्यांना नक्कीच त्या पुस्तकामध्ये काय काय असणार आहे याची नक्की कल्पना येईल. हॅलो हॅलो. हा डॉक्टर प्रधान, तुम्ही अतिशय चांगलं वर्णन अजिंठ्याचं केलं आणि मला असं वाटतं की हे सगळे जे तिथे आपल्याला असं खजिना आहे, नॅचरल खजिना आहे, त्याच्यामुळे आजपर्यंत 2000 वर्षापूर्वीपासून वॉल्टर स्प्रिंग पर्यंत सर्वांना या स्थानाची ओळख पडलेली आहे. तर वॉल्टर स्प्रिंग यांचं काम तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुष्कळ लोकांनी अजिंठ्यावर काम केलेलं आहे, परंतु त्यांचं एक काम असं एक सगळ्यात मोठं असं काम समजलं जातं. कारण त्याचं कारण असं आहे की जरी सगळ्यांनी त्याच्यावर काम केलेलं असेल बऱ्याच स्कॉलर्सनी, तरी त्यांच्या कामाचं स्वरूप अगदी मूलभूत असं आहे. आणि त्यांनी हे असं दाखवलं की अजिंठा हा एक प्रचंड मोठा आरसा आहे आणि त्या आरशामध्ये अजिंठ्याच्या बाहेर घडलेल्या ज्या घटना आहेत त्याचं अगदी अचूक प्रतिबिंब आपल्याला अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये दिसतं आणि ह्या सगळ्या घटना बाहेर घडलेल्या आहेत. तर ह्याचा त्यांनी जो अभ्यास केला त्याच्या म्हणजे त्यांना त्यांचं पहिलं संशोधन पब्लिश करायला साधारण 12 वर्ष लागली आणि त्याच्यानंतर पुढची 50-एक वर्ष ते त्याचं फाईन ट्युनिंग करत होते, नंतर त्याचा प्रसार करत होते. तर त्याच्यात त्यांनी असं मांडलंय की या फक्त लेण्या नाही आहेत, तर ह्याच्यात जो इतिहास लपलेला आहे तो त्यांनी जसं तुम्ही म्हटलं की एक एक इंचाचा अभ्यास करून त्यांनी हे दाखवून दिलं की जसं आपण एखादी इमारत रचतो, विटेवर वीट ठेवून अशी जशी आपण इमारत रचतो, त्यांनी पुराव्यावर पुरावा असं ठेवून त्याचा इतिहास रचलेला आहे. ही त्यांच्या संशोधनाची फार मोठी खासियत आहे. हो, पण हे जे पुस्तक लिहिताय तुम्ही जे त्यांच्या 7 खंडांवरती आधारित आहे बरोबर? हा, तर आता त्याची
अजिंठा एकंदर ते पुस्तक, त्याचं काम, त्याच्यात केलेलं त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही कसं सांगाल ते सगळं? त्यांनी त्याच्यात जो इतिहास आहे अजिंठ्याला, म्हणजे जसं मी म्हटलं की एक तो आरसा आहे, त्याच्यात तो इतिहास आपल्याला दिसतो. तर तो इतिहास मी तुम्हाला सांगू इच्छिते, कारण त्याशिवाय त्यांच्या कामाचं जो गाभा आहे, जो त्यांचा कणा आहे, तो समजणार नाही. तर त्यामुळे मी त्यांनी जो इतिहास रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे, जो रचलेला आहे, तर त्याच्याबद्दल मी थोडं सांगते. थोडं सविस्तर सांगायला लागेल. हो. तर त्यांनी जो इतिहास रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे तो सुरू होतो साधारण 5व्या शतकाच्या मध्यावर, म्हणजे त्यांच्याप्रमाणे एक्झॅक्ट डेट सांगायची झाली तर 460 मध्ये. 460 मध्ये आपल्याकडे वाकाटकांचं राज्य होतं आणि त्यांचं साम्राज्य किती मोठं होतं हे बघण्यासाठी आपण एक नकाशा बघूया. नकाशा दिलेला आहे मी. तो त्या नकाशामध्ये सगळा भाग आहे दाखवलेला. तर या नकाशामध्ये आपल्याला असं दिसतंय की साधारण भारताचा नकाशा म्हणजे मध्यभाग जो आहे त्याच्यात अगदी पूर्वेकडे आपल्याला कोसल आहे, त्याच्यानंतर आंध्र आहे, विदर्भ आहे, नंतर थोडस उत्तरेकडे इंदोरच्या भागात नर्मदेकडे आपल्याला बाग, महिष्मती असं दिसतं. त्याच्यानंतर आणखी पश्चिमेला अवंती आहे, लाट आहे, अपरांत आहे, त्रैकुटा आहे, अश्मका आहे खाली औरंगाबाद साईडला, नंतर कुंतला आहे. असे हे सगळे भाग त्यांच्या शिलालेखांमधनं आपल्याला समजतं की हे सर्व त्यांच्या वाकाटकांच्या साम्राज्यात होते. म्हणजे एवढं मोठं त्यांचं साम्राज्य होतं. तर या साम्राज्यावर त्या सम्राट हरिशेन 460 मध्ये तो या साम्राज्याचा सम्राट झाला. त्याच्यानंतर लगेच त्यांनी नेमणूक केली, वराहदेव नावाचा त्याचा प्रधान सचिवाची नेमणूक त्यांनी लगेच केली. आणि ही पिढीजात नेमणूक होती, कारण की आपल्याला शिलालेखांमध्ये असं मिळतं की त्याच्या अनेक पूर्वज वाकाटकांचे प्रधान सचिव होते आणि त्यामुळे पिढीजात हक्काने त्याच्याकडे पद आलं. आणि त्यांनी वराहदेवानी हे सचिवपद, प्रधान सचिवपद मिळाल्याच्या नंतर लगेच त्यांनी काय काम केलं असेल तर त्यांनी अजिंठ्याचं पहिलं लेणं, म्हणजे सातवाहन काळातली लेणी पूर्वीची झाली, पण वाकाटक काळातली जी लेणी सुरू झाली ती वराहदेवानी पहिलं लेणं तिथे सुरू केलं. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे अतिशय प्रतिष्ठित असं काम होतं. आणि त्याच्याबरोबर दरबारातले इतर लोक, श्रीमंत लोक, प्रेस्टिजियस लोक, इन्फ्लुएन्शियल लोक, अशा लोकांनी त्याच्या बरोबरीने साधारण 6 महिने किंवा वर्षाच्या फरकाने त्यांनी तिथे सुमारे 22 लेणी तिथे सुरू केली. आणि या 22 लेण्यांच्या प्रायोजकांमध्ये तिथला जो अजिंठ्याच्या आसपासच्या प्रांतातला ऋषिक म्हणून त्या प्रांताला म्हणायचे पूर्वी, ज्याला आज आपण खानदेश म्हणतो, तर त्या खानदेशाचा स्थानिक राजा होता, त्याचं नाव उपेंद्रगुप्त. तर त्यांनी सुद्धा आपली काही लेणी सुरू केली. तर ह्याच्यामध्ये आणि अश्मक जे आपल्याला मॅपमध्ये दिसत आहेत की साधारण थोडस दक्षिणेकडे, तर दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे, तर त्या अश्मकांनी एक चैत्य आणि उपेंद्रगुप्तांनी एक चैत्य, असे 2 चैत्य त्यांनी दोघांनी सुरू केले. आणि शिवाय आपापले विहार त्यांनी सुरू केले. तर असे 22 लोकांनी साधारण 6 महिने वर्षभराच्या अंतराने एका वेळेस तिथे 22 लेण्यांची सुरुवात झाली. आणि बरोबर आहे. हो हो, ऐकतोय मी. त्याच्यानंतर तर आता असं झालं की ह्याच्या पूर्वीची जी सातवाहनांची लेणी होती त्यांच्यामध्ये आणि या लेण्यांच्या मध्ये पुष्कळ वर्षांचं अंतर होतं. तर त्यामुळे या लोकांना त्याचा काही अनुभव नव्हता की लेणी कशी खोदायची, रॉक कट केव्ह म्हणजे काय, याचा त्याला अनुभव नव्हता. तर ते काम कसं करायचं, तर त्यांनी मॉडेल म्हणून या
जुन्या सातवाहन लेण्यांचा वापर केला आणि त्यांची जशी रचना होती तशीच्या तशी त्यांनी घेतली. असे काही फरक केले नाही. फक्त फरक केव्हा केले की जिथे त्यांना त्या खडकामध्ये काही दोष दिसला, की जिथे तुमची मूळची जी योजना आहे तिथे तुम्हाला त्या योजनेप्रमाणे काम करता येत नाही, कारण की तो दगड ठिसूळ असतो किंवा त्याच्यात काही दोष असतो, ते करता येत नाही. तर त्यामुळे तेवढ्या पुरत्या त्यांनी काही तिथे दुरुस्त्या किंवा बदल केले, पण त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे काही फारशे त्यांनी त्याच्यात चेंजेस केले नाही. आणि काय झालं की जेव्हा या लेणी सुरू झाल्या तेव्हा सम्राट हरिसेन नुकताच राज्यावर आलेला असल्यामुळे किंवा इतर काही कारणामुळे त्यांनी लगेच या लेणी निर्मितीच्या कार्यक्रमात लगेच काही त्यांनी भाग घेतला नाही. तर तो उशिरा त्यांनी ही सुरुवात केली. त्यांनी आल्याबरोबर त्याचं स्वतःचं लेणं तर सुरू केलंच, पण त्यांनी ह्याच्यात 1-2 नवीन आयडियाज टाकल्या. नवीन आयडियाज म्हणजे अशा की पूर्वी विहार म्हणजे विहारामध्ये फक्त बौद्ध भिक्खूंची राहण्याची जागा असायची आणि चैत्य म्हणजे तिथे धार्मिक कार्यक्रम होत असत, अशी क्लिअर विभागणी होती. तर हरिसेनाची नवीन आयडिया अशी होती की जिथे विहार आहे, की जिथे भिक्खूंना राहण्याची जागा आहे, तिथेच आपण मागच्या बाजूला एक गर्भगृह करूया, एक श्राईन बनवूया आणि तिथे उपासना आणि धार्मिक कार्यक्रम होऊ शकतील अशी तिथे व्यवस्था होईल. ही एक त्याची आयडिया होती. आणि दुसरी त्याची आयडिया अशी होती की बाहेर पोर्च मध्ये, की जिथे सुरुवात होते खांबांची राग नसते, त्याच्यानंतर एक वरांडा असतो, पोर्च असतं, त्या पोर्चच्या नंतर जी भिंत असते त्या भिंतीमध्ये एक प्रवेशद्वार असतं, त्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये शिरल्यानंतर एक चौकोनी जागा असते आणि त्या चौकोनी जागेच्या तिन्ही बाजूला म्हणजे डावीकडे, उजवीकडे आणि मागच्या बाजूला अशा दगडातनं खडकातनं खोल्या कोरलेल्या असतात भिक्खूंना राहण्यासाठी. तर अशी जी रचना होती, तर त्यांनी अशी दुसरी नवीन आयडिया अशी केली की या पोर्चच्या दोन्ही बाजूला एक रिकामी भिंत असायची, ब्लँक भिंत असायची. तर त्यांनी असं एक ट्रेंड सुरू केला की या दोन्ही भिंतींना आपण कोरून त्याच्यात आणखी एक ऍडिशनल खोली काढूयात. आता सम्राट हरिसेनाने ही आयडिया लॉन्च केल्याच्या नंतर बाकीच्या सर्व 22 लेण्यांमध्ये हाच ट्रेंड सुरू झाला आणि सर्वांनी भराभरा याच पॅटर्न प्रमाणे आपापल्या लेण्यांची ऍडजस्टमेंट करायला सुरुवात केली. कारण त्यांची लेणी काही प्रमाणात थोडी प्रगती त्यांची झालेली होती, तर त्यांचा मूळचा जो प्लॅन होता त्याच्यामध्ये या 2 गोष्टी नव्हत्या. तर त्या नवीन जेव्हा इंट्रोड्यूस झाल्या तर तेव्हा त्यांना त्याच्यासाठी बरीच ऍडजस्टमेंट करावी लागली. कारण रॉक कट मध्ये असं असतं की एक तर वरतून खाली काम केलं जातं, खालून वरती जसं आपण इमारतीचं करतो तसं नसतं, वरतून खाली येतो. आणि दुसरं म्हणजे एकदा दगड काढल्याच्या नंतर परत तिथे बसवता येत नाही, त्याच्यामुळे काही चूक झाली तर ती दुरुस्त करायला काही स्कोप नसतो. तर त्यामुळे त्यांनी जी काही रचना बनवलेली होती त्याच्यामध्ये त्यांना बरेच म्हणजे हे बदल त्यांना इम्प्लिमेंट करण्यासाठी त्यांना पुष्कळ ऍडजस्टमेंट करावी लागली. त्या ऍडजस्टमेंट करता करता त्यांच्या म्हणजे कलात्मक इन्स्टिंक्टला त्यांना खूप प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्यांनी अनेक नवीन कलात्मक प्रकार करायला सुरुवात केली. या प्रकारे आणखी पुढे थोडी प्रगती झाल्याच्या नंतर मग काय झालं की स्थानिक राजा जो होता उपेंद्रगुप्त, त्या उपेंद्रगुप्ताचे आणि जे अश्मक राज्य होतं त्यांचा काहीतरी क्लॅश झाला, त्यांच्या चकमकी व्हायला लागल्या. हे दोघेही पकाटकांचे मांडलिक होते. त्यांच्या आपापसातल्या क्लॅशेसमुळे उपेंद्रगुप्तांनी काय केलं की त्यांनी या लेण्यांमधली बाकीच्या स्वतःच्या लेण्या आणि
सम्राट हरिसेनाची लेणं, हो. ही लेणी सोडून बाकीच्या सर्व लेण्यांमध्ये त्यांनी काम बंद केलं. आणि हे क्लॅशेस होऊ लागल्यामुळे त्याच्या तिजोरीवर पण ताण पडायला लागला, त्याला खर्च कमी पडायला लागला. तर त्यांनी आपल्या लेण्यांमध्ये काटछाट करायला सुरुवात केली, जिकडे तिकडे काटकसर करायला सुरुवात केली आणि सर्व लेण्यांमधली कामं त्यांनी बंद पाडली. तर त्यावेळी असं झालं की 4 लेणी अशी होती की ती जरा छोट्या साईजची होती आणि ती जवळजवळ पूर्ण होत आलेली होती. तर त्या 4 लेण्यांच्या प्रायोजकांनी उपेंद्र गुप्ताला अशी विनंती केली की आमचं काम संपत आलेलं आहे, तर तुम्ही जर आम्हाला परवानगी दिली तर आम्ही इथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करू. म्हणजे ज्यासाठी आपण हे काम सुरू केलं की पुण्यार्जन हा हेतू होता ही सगळी लेणी सुरू करण्यामागे, तर तो हेतू आमचा पूर्ण होईल. तर तुम्ही आम्हाला अशी विनंती केली की आम्हाला हे पूर्ण करू द्या. उपेंद्र गुप्ता एक दयाळू राजा होता आणि तो धार्मिक वृत्तीचा पण होता आणि त्याच्या धाकट्या भावाचं नुकतंच निधन झाल्यामुळे त्याची धार्मिक वृत्ती आणखी जास्त हे झालेली होती. तर त्यांनी अशी परवानगी त्यांना दिली आणि ती परवानगी दिल्यामुळे या विशिष्ट 4 लेण्यांचं काम पूर्ण होऊ शकलं. इथे बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना म्हणजे कंप्लीट झालं आणि त्याची प्रतिष्ठापना देखील झाली. आणि या 4 लेण्यांची कामं झाल्यानंतर मात्र उपेंद्र गुप्ताची स्वतःची लेणी आणि हरिसेनाचं एक लेणं, एवढ्या लेण्या सोडून बाकी सर्व लेण्यांमध्ये, अशोकांच्या लेण्यांमध्ये सर्व लेण्यांमध्ये काम बंद झालं. तर काम बंद झाल्यामुळे तिथे जे कारागीर होते त्यांची पंचायत झाली, कारण त्यांना आता काम नव्हतं. आणि उपेंद्र गुप्तांनी सगळ्यात चांगले जे कारागीर होते, उत्तम कारागीर होते, त्यांना स्वतःच्या लेण्याकडे आणि हरिसेनेच्या लेण्याकडे वळत केलं. म्हणजे ते या लेण्यांमध्ये काम करायला लागले आणि बाकीचे कारागीर जे होते ते त्यांनी स्थलांतर केलं, कारण तिकडे त्यांना इथे काम नव्हतं. तर ते कुठे गेले? आपण जसं नकाशामध्ये आपण जसं बघितलं की अनुप म्हणून जो उत्तरेकडे एक प्रांत आहे, तिथे हरिसेनाचा एक सावत्र भाऊ राज्य करत होता. अवंती माळवा जे पश्चिमेकडे आपल्याला दिसतंय वरती, त्याच्या थोडस पूर्वेकडे अनुप आहे आणि तिथे एक बाघ म्हणून एक हिरवा डॉट दिसतोय. तर ही बाघची साईट आहे. तिथे पण जशी अजिंठ्याला आहे तशीच लेणी आहेत. तिथला दगड मात्र वेगळा आहे, त्यामुळे जशी अजिंठ्याला लेणी आहेत अगदी तंतोतंत तशी लेणी तिथे नाही आहेत, पण साधारण त्याच प्रकारची आहेत. हे आपण तिथली लेणी आणि तिथली पेंटिंग्स बघून आपण ओळखू शकतो की तिथे इथलेच कारागीर तिथे गेले आणि हे काम त्यांनी तिथे कंटिन्यू केलं, कारण तो भाग पूर्णपणे अनडिस्टर्ब होता. तिथे कुठेही काही क्लॅश किंवा असं युद्ध वगैरे असं काही नव्हतं. तर त्यांनी ते काम तिथे कंटिन्यू केलं. आणि इकडे मग अजिंठ्याला पुन्हा अश्मक लोक सारखे उपेंद्र गुप्ताला त्रास देत होते. तर त्यामुळे उपेंद्र गुप्ताला आता पूर्ण कळून चुकलं की आज ना उद्या त्यांच्या बरोबर आपलं युद्ध होणारच आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी त्याची जी लेणी होती त्याच्यामध्ये त्यांनी भराभरा काम करायला सुरुवात केली. खूप काटकसर केली आणि काटछाट केली आणि कसं तरी करून त्यांनी ते बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि ती केली आणि लगेचच त्यांचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये अश्मक जिंकले आणि ते जे साईट मध्ये आले, अजिंठ्याच्या साईट मध्ये, तर त्यांनी उपेंद्र गुप्तावरचा सूड म्हणून म्हणा किंवा आपल्या विजयाच्या उन्मादात म्हणा, काही म्हणा, त्याच्या लेण्यांमध्ये उपासना बंद केली. आणि त्याच्या लेण्यांच्या पुढच्या भागाला भिक्खूंना राहण्यासाठी 2 खोल्या होत्या. त्या खोल्या त्यांनी फोडून टाकल्या आणि आरपार जाण्यासाठी एक रस्ता तयार केला. हे त्यांचं सूड सत्र संपल्याच्या नंतर
ह्याच्यामध्ये 1 वर्ष गेलं. या 1 वर्षामध्ये कुठल्याही लेण्यांवर कुठलंही काम झालं नाही. आणि त्याच्यानंतर मात्र अगदी नव्या उत्साहाने, नव्या जोमाने या लेण्यांवर, सर्व लेण्यांवर परत काम सुरू झालं. त्याच्यासाठी मग बागला गेलेले कारागीर परत आले. ते बागला जाऊन काही नवीन कौशल्य शिकलेले होते, तर ती कौशल्य घेऊन परत ते अजिंठ्याला आले आणि अजिंठ्याला परत त्यांनी काम सुरू केलं. आणि अशोकांनी काय केलं की फक्त उपेंद्रगुप्ताची जी लेणी होती तेवढी लेणी सोडून बाकीच्या सर्व लेण्यांमध्ये जिथे काम थांबलेलं होतं तिथे परत त्यांनी काम सुरू करवलं. आणि या वेळेस मात्र इतक्या भराभरा लोकांनी इतक्या कलात्मक गोष्टी तिथे तयार केल्या की आज जे सगळ्यात चांगलं आपल्याला अजिंठ्याला शिल्प बघायला मिळतं तर ते या काळात झालेलं आहे की जेव्हा अशोकांनी पुन्हा हे सुरू करायची परवानगी दिली. तर असं त्यांनी कारागीर लोकांनी एकमेकांपासून शिकत किंवा एकमेकांची स्पर्धा करत किंवा स्वतःशी स्पर्धा करत की काल मी असं केलं होतं पण आज मी असं काहीतरी नवीन करून बघतो, काहीतरी नवीन प्रयोग करून बघतो, असं करत करत त्यांनी एकापेक्षा एक उत्कृष्ट अशा कलाकृती तिथे निर्माण केल्या. आणि याप्रमाणे त्यांची त्या लेण्यांची प्रगती आणखी वेगाने पुढे सुरू झाली की समोरून मागच्या भागाला जाताना शेवटचा टप्पा असतो की बुद्धाची मूर्ती. तर त्या मूर्तीकडे त्यांची अशी म्हणजे प्रगती सुरू झाली. आणि तेवढ्यात काय झालं, हे सगळं चालू असताना अचानक सम्राट हरिसेनाचा अचानक मृत्यू झाला. त्याचा अचानक मृत्यू झाल्यामुळे म्हणजे हा इतका अचानक आणि इतका अनपेक्षित होता, तो अश्मकांच्या कटकारस्थानांमुळे झाला होता. आणि तो इतका अनपेक्षित होता की संपूर्ण साईट वरती प्रचंड गोंधळ उडाला. कोणाचा पायपोच कोणाच्या पायात नाही असं झालं. आणि ज्या ज्या लोकांनी आपली लेणी सुरू केलेली होती त्यांना असं म्हणजे काळजी वाटायला लागली की आपलं जे ध्येय आहे की पुण्यार्जनासाठी आपण बुद्धाची प्रतिष्ठापना करायला पाहिजे तर ते होणार की नाही ह्याची त्यांना प्रचंड काळजी वाटली. त्यामुळे त्यांच्या हातात जे काही काम होतं, कोणी भिंतींवर काम करत होतं, कोणी खांबांवर काम करत होतं, कोणी पेंटिंगवर काम करत होतं, ते सगळं अर्धवट सोडून ते लोक बुद्धाची मूर्ती पूर्ण करायची आणि त्याची स्थापना प्रतिष्ठापना करायची ह्याच्या मागे ते लागले की आता लवकरात लवकर आपल्याला हे काम आटपून टाकायचं आहे. अशा पद्धतीने अर्धवट सोडलेली कामं अर्धवट सोडून ते बुद्धाच्या प्रतिमेला पूर्ण करायच्या मागे लागले. आणि त्याच्यातले काही लोक, काही जण यशस्वी झाले, काही जण यशस्वी झाले नाहीत, त्यांना अर्धवट सोडायला लागलं. आणि काही जण तर इतके अयशस्वी झाले की त्यांना बुद्धाची मूर्ती सुरू सुद्धा करता आली नाही. हे सगळं गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण काही काळ टिकलं. आणि त्याच्यानंतर मग लोकांनी ती साईट, ज्या लोकांनी ही लेणी सुरू केलेली होती त्यांनी मग ती साईट सोडायला सुरुवात केली. कारण की अशोकांची रणधुमाळी इतकी वाढलेली होती की त्यांना तिथे सुरक्षित वाटेना. आणि एकदा बुद्धाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तिथे काम पूर्ण झालं असं समजलं जात होतं. तर त्यामुळे त्यांनी ती साईट सोडून ते लोक निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर आता काय झालं की जे लोक वाकाटकांना निष्ठावान होते ते लोक ती लेणी सोडून निघून गेले. पण अश्मकांच्या लेण्यांमध्ये मात्र काम सुरू राहिलं कारण की ते विजयी होते आणि त्यांना आता कोणाची भीती नव्हती. तर त्यांच्या लेणींमध्ये काही काळ काम चालू राहिलं. पण काही काळानंतर हे सुद्धा बंद पडलं कारण की कदाचित त्यांना आर्थिक प्रश्न आलेला असेल किंवा आणखी युद्धाचे काही आणखी पैलू असतील ज्याच्यामुळे त्यांना ते ह्याच्या पुढे काम कंटिन्यू करणं शक्य नव्हतं. म्हणून ते सगळे लोक तिथून निघून गेले. आणि आता काय झालं की आतापर्यंत या साईटवरती जे काही काम चाललेलं होतं त्याच्यावरती अतिशय कडक असं प्रशासकीय नियंत्रण होतं की तिथे वाटेल तो माणूस शिरून वाटेल ते काम करूच शकत नव्हता.
आता काय झालं की हे सर्व नियंत्रण एकदम कोलमडून पडलं. त्याच्यामुळे जे सामान्य लोक होते किंवा जे भिक्खू तिथे राहत होते, त्यांच्या मनात अशी इच्छा होती की आपणही आपला एक बुद्ध तिथे कोरावा, आपला एक स्तूप तिथे कोरावा, की ज्याच्यामुळे आपल्याला सुद्धा हे पुण्यार्जन करायची एक संधी मिळेल. याच्यासाठी मग त्यांचा लोंढा आतमध्ये शिरला आणि त्यांना सुद्धा ते सुद्धा असुरक्षितच होते. त्यांना माहिती नव्हतं की आपल्याला म्हणजे उद्या काय होणार आहे ह्याची अनिश्चिती होती त्यांच्या मनामध्ये. तर त्यामुळे त्यांनी भरा जिथे जागा मिळेल तिथे त्यांनी कसंही लहान मोठा एक बुद्ध तिथे कोरबून आणि तिथे एक बारीकसा काहीतरी दानलेख पेंट करून ते सुद्धा तिथून सोडून निघून गेले. म्हणजे काही ठिकाणी तर काम अशा स्थितीला पोहोचलं होतं की 1 तासाभरात ते पूर्ण होण्यासारखं होतं, पण तेवढी सुद्धा त्यांना वाट बघायचा धीर नव्हता. तर ते तसंच अर्धवट हातातलं काम टाकून जे काही त्यांच्या हातात होतं, थोडी होती किंवा ब्रश होता, ते सगळं टाकून ते लोक पळून गेले. शुभाताई, खर तर हा जो विस्तृत सगळा जो एकंदरीत इतिहासाचा मागोवा घेतोय आपण सगळा, हा ऑडिओचा प्रश्न आहे थोडा. शुभाताई, ऑडिओ. हा, हॅलो, ऐकू येतंय का? हो, आता ऐकू येतंय. हा, आता बोला तुम्ही. हा हा तर हे सगळं असं सगळी तिथे धूळ म्हणजे सगळं तिथे असं अराजक असल्यासारखं झालं आणि लोक तिथले सोडून गेले. आणि त्याच्यानंतर हा जो लोंढा शिरला, ह्यांनी असे जिकडे जागा सापडेल तिकडे त्यांनी असे छोटे छोटे बुद्ध कोरवून घेतले किंवा पेंट करून घेतले आणि त्याच्यानंतर ते लोक सुद्धा तिथून निघून गेले. आणि अगदी तुरळक अपवाद सोडल्यास या साईटवरती ही साईट अगदी ओसाडच पडली. तिथे त्याच्यानंतर कोणी आलं नाही आणि पूर्णपणे तिथलं काम राजाश्रय तिथला बंद पडला. तिकडे वाशिमला जिथे ह्यांची राजधानी होती, वाकाटकांची राजधानी होती, तिथे हरिशेणाची विधवा झालेली राणी, तिचा जीव धोक्यात आलेला होता. कारण की हे अश्मकांच्या सगळ्या ह्याच्यामुळे, बंडखोरीमुळे अश्मकांनी वाकाटकांची हे झुगारून दिली, म्हणजे मांडलिकत्व झुगारून दिलं. आणि ते त्याच्यानंतर मग जेव्हा राणीचा आणि तिच्या 2 मुलांचा जीव धोक्यात आला, तेव्हा वराहदेव ज्यांनी पहिलं लेणं सुरू केलं, तो प्रधान सचिव होता, तो म्हातारा झालेला होता. पण त्यांनी त्या राणी आणि तिची 2 मुलं, एक मुलगा आणि मुलगी, ते असे टीनेजर्स असणार, तर त्यांची जबाबदारी घेतली की त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवायची त्यांनी जबाबदारी घेतली. तर त्या तिघांना घेऊन तो पुन्हा अनुप इथे गेला, जिथे बाग आहे. तर तिथे हरिशेणाचा सावत्रभाव होता. तर तिथे त्यांनी पोचतं केलं आणि त्यांना पोचतं केल्याच्या नंतर त्याचा मृत्यू झाला. तर राणी आणि तिची 2 मुलं ही त्या अनुप राज्यात राहत होती, पण त्यांना मदतीची गरज होती. तर ती मदत करण्याच्या बहाण्याने त्यांची एका भामट्याची गाठ पडली. तर या भामट्याने काय केलं की त्याला ही चांगली संधी सापडली. त्यांनी काय केलं की राणीला मदत करायच्या बहाण्याने त्यांनी मग नंतर तिचा विश्वास जिंकून मग विश्वासघात केला तिचा, आणि तिचा जो मुलगा होता त्याचा खून करून त्याचा काटा काढला आणि तिच्या मुलीशी लग्न करून मग तो स्वतः त्यांनी या पद्धतीने वाकाटकांचं राज्य त्यांनी बळकावलं. आणि डॉक्टर प्रधान, आपण पुस्तकावर जाऊया. मला वाटतं असं, शुभाताई, आपण पुस्तकाच्या याच्यावरती जाऊया जरा. हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, आवाज बोला ना. हा, हो, मला फक्त एवढंच, कधी मध्ये शुभाताईंचा आवाज कट होतोय, पण अदरवाईज व्यवस्थित चालू आहे. पण आपण पुस्तकाच्या प्रगतीवरती येऊया. हा इतिहास झालेला आहे, शुभाताईंनी सांगितलेला आहे. बरोबर आहे. काय बरं का शुभाताई, ऐकू येते का तुम्हाला? हो, येतंय. हा, खरं तर हे जे 7 खंड आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हा सगळा इतिहास वॉल्टर स्पिन्स यांनी मांडलेला आहे, केलेला आहे. आता प्रश्न असा येतोय की आपण जे पुस्तक करताय त्याच्यामध्ये ह्याची मांडणी तर आहेच, हे सगळंच तुम्ही करताय, ते सगळं बरोबर आहे. तर मला काय वाटतं की
तुम्ही हे पुस्तक कशा पद्धतीनं, म्हणजे वॉल्टर स्प्रिंगनी जसं केलेलं आहे, अर्थात तोच भाग आहे तुमचा, तसंच त्याच पद्धतीचं हे पुस्तक असेल? नाही, एवढा मोठा इतिहास सांगायचं कारण असं की हा असा इतिहास म्हणजे कोणत्याही संशोधनी अशा पद्धतीने या पुराव्याचा विचार केलेला नव्हता. त्यांनी जो पुराव्यांचा विचार केलेला आहे की प्रत्येक कोणत्याही पुराव्याला त्यांनी क्षुद्र किंवा दुर्लक्ष करण्याजोगं मानलेलं नाही. अजिंठ्याला या सगळ्या घटनांचे म्हणजे प्रतिबिंब आपल्याला दिसतं. हे त्यांच्या कामाचं महत्व आहे. कारण इतर लोकांनी जे संशोधन केलं त्यांनी असं पीसमेल टाईपचं केलं, पण यांनी सर्व पुराव्यांचा विचार करून, म्हणजे त्यात शिलालेख आले, त्याच्यात अजिंठ्या साईटवर असलेले पुरावे आणि शिवाय वाङ्मयीन पुरावे, या सर्व पुराव्यांचा विचार करून त्यांनी ही जी हा जो इतिहास मांडलेला आहे, आणि त्यांनी असंही दाखवून दिलेलं आहे की हे एवढ्या सगळ्या घडामोडी जे सांगायला मला एवढा वेळ लागला, तर त्या फक्त 20 वर्षात घडलेल्या आहेत. तर हे त्यांच्या कामाचं महत्व आहे. हे सगळं करत हो म्हणजे हे जे कामाचं महत्व आहे ते तुम्ही जसंच्या तसं तुमच्या पुस्तकामध्ये रिफ्लेक्ट करताय, बरोबर आहे? तर ह्या पुस्तकाला तुम्ही जेव्हा करताय तर हे 7 खंड तर काही सामान्य माणसांना वगैरे वाचणं शक्य नसतं बरेच वेळेला. तर ह्या 7 खंडाचा तुम्ही जो अभ्यास केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं तुम्ही ह्या पुस्तकामध्ये मांडताय, बरोबर आहे? ह्याच पद्धतीने तुम्ही ते हे करताय. तर ह्यासाठी ही पुस्तक करताना तुम्हाला कशा पद्धतीनं ते तुम्ही पुस्तकाची रचना केली आहे? म्हणजे मला असं विचारायचंय तुम्हाला की वॉल्टर स्पिंक यांनी जे 7 खंड लिहिलेले आहेत त्याचा पॅटर्न आणि ह्याचा पॅटर्न बऱ्यापैकी सारखा आहे? नाही, थोडा वेगळा आहे. कारण की ते 7 खंड वाचणं लोकांना शक्य नाही, कारण त्याची एकतर किंमतही खूप महाग आहे आणि 7 खंड वाचणं कोणालाही अवघड आहे. तर त्याच्यामुळे आयडिया आली की एक खंड त्याचा करावा, आणि त्यांनी एकच गोष्ट अनेक वेगवेगळ्या पद्धतीने जशी एम्फसाइज केलेली आहे, तर त्याचं थोडंसं कंडेन्स करून दाखवण्याचा माझा विचार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांचे मुख्य जे टूल्स होते, जे टूल्स वापरून त्यांनी इतिहास रिकन्स्ट्रक्ट केला, म्हणजे इतिहास रिकन्स्ट्रक्ट करणं हे त्यांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. तर त्याच्यासाठी जे टूल्स त्यांनी वापरले, म्हणजे त्यांना जे काही सापडलं ते त्यांना कसं सापडलं, त्यांनी काय मेथड वापरली, ह्याच्यामध्ये मला जास्त कुतूहल होतं. आणि म्हणून मी त्याच्यात शिरले आणि ते मी बघितलं की त्यांनी पुराव्यांचा विचार कसा केलाय, आणि पुरावे मुख्य म्हणजे त्यांनी शोधून काढलेले आहेत. जे इतरांना पुरावे वाटत नव्हते त्याचा वापर त्यांनी केलेला आहे. पण हे सगळे पुरावे जे तुम्ही वाचलेत वॉल्टर स्पिंक यांच्या पुस्तकातनं, किंवा बरेच वेळेला तुम्ही सुद्धा त्या साईट वरती गेलेला आहात, त्यांच्याबरोबर तुम्ही बरेच वेळेला असता तिथे, अर्थात त्याच्यामुळे तुम्ही ते समजून घेतलेलं आहे सगळं. आणि हे करत असताना ज्या वेळेस हे पुस्तक लिहिताय तुम्ही, त्यावेळेस उदाहरणच द्यायचं झालं तर त्यांनी केव बाय केव अशा पद्धतीची पण रचना केलेली आहे. अनेक गोष्टी त्यांनी अशा केलेल्या आहेत की काही ठिकाणी ज्यावेळेस आपण त्यांच्या बरोबर जातो त्यावेळेस ते प्रत्येक पुरावा आपल्याला अगदी व्यवस्थित दाखवतात. म्हणजे दरवाज्यांच्या ज्या जिथे बिजागऱ्या आहेत त्या पद्धतीचे जे खड्डे केलेले आहेत ते कसे आहेत, काय आहेत, त्यांचे पॅटर्न्स कसे काय बदलत आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये हा सगळा बारकावा तुम्ही तो त्यांनी सांगितलेला आहे तो टिपलेला आहे का त्याच्यामध्ये? हो, त्याच्यामध्ये आहे, परंतु थोडासा तो संक्षिप्त रूपाने येणार आहे. तर आपण आता काही स्लाइड्स बघू, त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी कशा प्रकारे तपशिलात शिरून त्याचं हे केलेलं आहे ते आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट, पुढे 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 ही स्लाइड ह्याच्या आधीची घ्या. ह्याच्यात मी पहिली जी स्लाइड आहे डावीकडची वरची, त्याच्यात फक्त एक कोपरा आपल्याला दिसतोय आणि बाकीचं सगळं तिथे नष्ट झालेलं आहे. तर त्याच्यामधनं त्यांनी असं म्हणजे असं त्यांना लक्षात आलं की इथे एक खोली होती, त्या खोलीचा फक्त एक कोपरा आज
आहे दिसतोय आपल्याला, पण बाकीचं काही नाहीये. तर त्याच्यावरनं ती इथे खोली असावी हे त्यांनी निष्कर्ष काढला. त्याच्या पुढची स्लाइड आपण जर बघितली ही केव 7 मधली स्लाइड आहे. केव 7 मधली ही डावी बाजू आहे आणि त्याच्या पुढचं जे आहे ती उजवी बाजू आहे. तर डाव्या बाजूला आपल्याला असं दिसतं की तिथे पायऱ्या आहेत आणि पायऱ्यांच्या वर चढून आपल्याला त्या खांबांच्या आतल्या खोलीमध्ये शिरता येतं. पण उजव्या बाजूला ज्या पायऱ्या आहेत त्या खूप कमी आहेत. तर हे त्यांनी का केलं असावं? तर त्यांना मग नंतर लक्षात आलं ही केव 7 आहे, त्याच्यानंतरची केव 8 आहे. केव 8 मध्ये एक पाण्याचं टाकं होतं आणि या लोकांनी जर खाली ही खोली केली असती तर ते टाकं फुटलं असतं. त्यामुळे त्यांनी त्याची लेवल वाढवली आणि ती लेवल वाढवल्याच्या नंतर मग त्यांना त्याची सिमेट्री मेंटेन करण्यासाठी त्यांना उजव्या बाजूला पण त्याची लेवल वाढवावी लागली, म्हणून तिथे त्या पायऱ्या केल्या. त्याच्यानंतर त्याच्या खालचं चित्र जर आपण बघितलं तर हे केव 26 मधलं केव आहे, 26 मधलं चित्र आहे. तर हे अंगणातलं चित्र आहे आणि ह्याच्या उजव्या बाजूला आपल्याला काही चित्र म्हणजे शिल्प दिसत आहेत. डाव्या बाजूला आपल्याला एक मोठा दगड दिसतोय. तर तो दगड ओपन मध्ये असल्यामुळे तो बराचसा डिस्ट्रॉय झालेला आहे. पण त्यांनी हे शोधून काढलं की मुळात ही एक पायरी होती. केव 27 वरच्या लेवलला आहे, तर वरती जाण्यासाठी जागा कुठली होती हे कोणाला समजत नव्हतं. तर या दगडावरनं त्यांनी असं शोधून काढलं की इथे एक पायरी होती आणि त्या पायरीने ते बाहेरच्या बाजूने केव 27 मध्ये वर जात होते. नंतर त्याच्यानंतर जे एक डावीकडची शेवटचं जे चित्र आहे ते आपल्याला ऍक्च्युली ह्याच्यात नीट दिसत नाहीये, ते खूप लहान आहे. तर पण तरी पण एक स्तूप दिसतोय आपल्याला. त्या स्तूपाच्या डाव्या बाजूला त्याच्या बेसला ह्याच्या पुढचं हे थोडं मोठं करता येईल? नाही, डावीकडचं चित्र, ह्याच्याहून डावीकडचं नाही, खालचं ह्याच्याहून खालचं तर हे मी एक बाण दाखवलेला आहे. तर तिथे ह्याच्याहून चांगला फोटो असता तर आपल्याला दिसलं असतं की तिथे 2 भोकं आहेत. तर ती भोकं कशासाठी आहेत की त्यांनी स्तूपाच्या डाव्या बाजूला 3 भक्त कोरलेले आहेत. ते दगडाच्या शिल्पाचे भक्त आहेत. पण ती आयडिया नंतर आली की इथे भक्त पाहिजेत. पण तोपर्यंत त्यांनी उजव्या बाजूचा सगळा दगड काढून टाकलेला होता. तर त्यामुळे तिथे त्यांना भक्त असे दाखवणं शक्य नव्हतं. पण सिमेट्री तर मेंटेन करायला पाहिजे, कारण साईटवर सगळीकडे त्यांनी सिमेट्री मेंटेन केलेली आहे. त्यामुळे त्यांनी तिथे ती 2 भोकं केली आणि त्याच्यामध्ये त्यांनी लाकडी किंवा स्टोनचे भक्त बसवले असावेत असा एक अंदाज आहे. पण तिथे ती मुव्हेबल इमेज होती एवढं मात्र नक्की. तर इतक्या छोट्या बारकाव्यांमध्ये ते शिरून त्यांनी त्याचा इतिहास असा केलाय आणि जिवंत केलाय. ही त्यांची. शुभाताई, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये आता हे जे बारीक काम जे केलेलं आहे वॉल्टर स्पिंक्स यांनी, ह्याचे काही संदर्भ वगैरे वापरणार आहात का? म्हणजे ह्या पुस्तकामध्ये फोटोग्राफ्स येणार आहेत का? फोटोग्राफ्स पण येणार आहेत, लाईन ड्रॉइंग्स पण येणार आहेत. आपण काही लाईन ड्रॉइंग्स बघू शकतो की ज्याच्या म्हणजे मला असं म्हणायचंय की माझा सगळा पुस्तकावरचा जो फोकस आहे तो वॉल्टर स्पिंक यांनी जे काम केलंय ते लोकांपर्यंत पोहोचावं ह्याच्यासाठी. म्हणजे ह्याच्यात माझा स्वतःचा प्रायमरी रिसर्च नाहीये. प्रायमरी रिसर्च सगळा त्यांचा आहे आणि मी ते लोकांना ऍक्सेसिबल व्हावं या दृष्टीने ते पुस्तक लिहित आहे. या स्लाइड मध्ये केव सुरू कशी होते हे दाखवलेलं आहे. 29 नंबरची जी केव आपल्याला दिसते डावीकडे ती केवची सुरुवात आहे. जेव्हा केव सुरू होते ही अपूर्ण केव आहे. हे एक चैत्य होतं. तर अशी ती वरतून सुरुवात होते आणि मग खाली जातात. 22A ची जी आहे त्याच्यात अगदी बारीकशी फट दिसते, कारण ती नुकतीच सुरू झालेली ती केव होती आणि त्याच्यानंतर त्याचं काम बंद पडलं. तर ती अशी खाली जाते. त्याच्या खालचं जे चित्र आहे ते 29 नंबरच आहे, पण तो थोडासा क्लोजअप आहे. तर अशी ती केव दिसत म्हणजे सुरुवातीला दिसते आणि त्याच्यानंतर
मध्ये ज्या दगडावर दोन माणसं उभी आहेत, दोन माणसं जी उभी आहेत दगडावर, हा, तर हा दगड त्यांनी असा कशासाठी ठेवला असावा, तर त्याचा म्हणजे ती वरती जी पट्टी दिसते, आडवी पट्टी दिसते प्रवेशद्वाराच्या वरती, त्याच्यावरती त्यांना कोरीव काम किंवा पेंटिंग करता यावं, त्याच्यासाठी हा दगड त्यांनी तसा ठेवलेला आहे. आणि ते काम झाल्याच्या नंतर मग तो दगड ते काढतील. तर हे त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती, आधी काय करत होते, नंतर काय करत होते, ह्या सगळ्या गोष्टींचा वॉल्टर स्पिंक यांनी अभ्यास केलेला आहे. आणि ह्याच्या पुढचं आपण बघूया. म्हणजे वॉल्टर स्पिंक यांनी केलेल्या सगळ्यात कामाचा जो बारकावा आहे तो सुद्धा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये निदान त्याचं थोड्या प्रमाणात का होईना तो इथे येतोय तुमच्या पुस्तकामध्ये. म्हणजे प्रत्येकाचं एक इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये येणारच आहे. हो बरोबर. हा, हो, कारण हे त्यांचं मुख्य काम आहे की त्यांनी इतक्या बारकाव्यात आणि तपशिलात शिरून आधी काय झालं आणि नंतर काय झालं ह्याची एक रिलेटिव्ह क्रोनॉलॉजी त्यांनी तयार केली. आणि रिलेटिव्ह क्रोनॉलॉजी हा त्यांचा बेस आहे. त्या बेसवरनं मग त्यांनी बाकीचे पुरावे गोळा करून आणि त्यांच्याशी सांगड घालून तशा पद्धतीने त्यांनी तो इतिहास रचलाय, उभा केलेला आहे. खरं तर तुम्ही खूप विस्तृतपणे हे सगळं सांगताय. त्याच्यामुळे एक कळतंय की वॉल्टर स्पिंक्स यांनी किती छोट्या छोट्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये विचार केलेला आहे. त्या 7 खंडांमध्ये ते सगळं विखुरलेलं आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि हे सगळं करताना त्याचा तुम्ही अभ्यास करताय त्या पुस्तकांचा वगैरे, आणि तेच सगळ्याच्या सगळं बऱ्याच अंशी म्हणजे सगळ्याच्या सगळं तर घेणं अशक्य आहे त्याच्यामध्ये, कारण ती खूप विस्तृत आहे. तर त्याचंच तुम्ही एक संक्षिप्त रूप देताना 7 खंडांचा जो काय एक आकार आहे, म्हणजे त्याचा पहिला, दुसरा, तिसरा, 5 असा सिक्वेन्स त्याच्यामध्ये असणार आहे का तुमच्या पुस्तकामध्ये? म्हणजे त्याच पद्धतीने ते येणार आहे का? नाही, त्याच पद्धतीने तो नाही येणार आहे. त्याच्यात विभागणी अशी केली आहे की त्यांचं मुख्य काम जे अजिंठ्यावर त्यांनी जे मुख्य काम केलेलं आहे त्याच्यामुळे त्याची रिलेटिव्ह क्रोनॉलॉजी एस्टॅब्लिश झाली. म्हणजे काय आधी झालं आणि काय नंतर झालं हे सर्वात पहिले त्यांनी एस्टॅब्लिश केलं. त्याच्यानंतर मग त्याच्या डेट्स नाही आहेत, कारण तिथे जे शिलालेख आहेत आपण त्या शिलालेखांचा हे बघू शकतो, स्लाइड बघू शकतो. शिलालेखांची स्लाइड बघूया आपण. साईटवरचे जे शिलालेख आहेत हे शिलालेख सुद्धा तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये त्याचे सुद्धा काही चर्चा करणार आहेत जी वॉल्टर स्पिंक्सनी केलेली आहे? हो हो. हा, हे सॉरी, हा नाही नाही, त्याच्या आधी दाखवली होती ती वरच्या. आता ह्याच्या नाही नाही, ह्याच्या आधी दाखवली होती ती नाही. हा, ही स्लाइड. ह्याच्यामध्ये 26 नंबरच्या केव मध्ये जो शिलालेख आहे तो दाखवलेला आहे. 17 मध्ये वराहदेवाचा आहे तो दाखवलेला आहे. 16 क्रमांक. हा, म्हणजे आता जी आपण सगळ्यांची जी नावं घेतली मगाशी तुम्ही त्या तुमच्या मोठ्या चर्चेमध्ये जी नावं आली त्यांचे सगळ्यांचे लिखित पुरावे आपल्याला इथे वॉल्टर स्पिंक्स यांनी दाखवून दिलेलेच आहे. अर्थात ते इतर लोकांनी पण दाखवून दिलेलेच होते, व्ही मिराशी वगैरे ह्या लोकांनी. आणि त्यांचंच काम ह्या पुढे बऱ्याचशा अंशी त्याच्यावरती शोध करून यांनी मांडलेला तर आहेच त्याच्यामध्ये. ह्याचा जो बारकावा तुम्ही मगाशी जो काही टिपला, जो काही सगळा सांगितला तो सगळा, अर्थात त्या मला पुन्हा तोच प्रश्न विचारायचा की हा जो बारकावा त्यांनी टिपलेला होता म्हणजे शिलालेखाचा एक भाग किंवा इतर गोष्टींचा एक भाग, अशा पद्धतीने तुमची पुस्तकाची रचना असणार आहे का? पुस्तकाची रचना म्हणजे त्यांनी जो इतिहास रचला आहे, म्हणजे जी कथा मी सांगितली त्याच्यासाठी एवढा वेळ मी कदाचित थोडा इतर गोष्टींवर अन्याय झाला. हो, मी तुम्हाला त्याच्यासाठीच वेळ दिला होता, कारण अजिंठा म्हटलं की नाही, तर ही हा खरा इतिहास आहे. आणि हा त्यांनी रचला कसा, म्हणजे त्यांनी पुराव्यांचा विचार कसा केला, त्यांची मांडणी कशी केली, त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं ह्याच्यावरती फोकस आहे. कारण की त्याशिवाय तुम्ही आपल्याला हे समजू शकत नाही की ते असा निष्कर्ष कसा काय काढू शकलाय. त्यांची मेथडॉलॉजी जी आहे ती समजल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की हा निष्कर्ष त्यांना या निष्कर्षाला ते कसे पोहोचले. तर ते त्यांचं जे लॉजिक त्यांनी सगळं बिल्डअप केलेलं आहे ते लॉजिक तर पुस्तकामध्ये यायलाच पाहिजे ना.
हो, ते तर आहेच. म्हणजे याचा एक अर्थ असा होईल की वॉल्टर स्पिंक्स यांचं जेवढं 50-60 वर्षाचं जे काय अभ्यास आहे या अजिंठ्याच्या लेण्याचा, जो त्यांनी या 7 खंडात मांडलेला आहे, त्याचं प्रतिबिंब तुमच्या या छोट्या पुस्तकामध्ये, छोट्या म्हणजे तेवढे तर मोठे खंड होणार नाहीयेत ते, तर त्याच्यामध्ये असणार आहे का? त्याच पद्धतीने म्हणजे जसं वॉल्टर स्पिंक्स यांनी त्याची एक कन्स्ट्रक्शन केलेलं आहे सगळं, त्या पद्धतीने येणार आहे का ते? तसंच येणार आहे. पण त्यांनी म्हणजे त्यांचं लिखाण कशा पद्धतीचं आहे की जसं कोर्टात एखादी केस चालते, सुप्रीम कोर्टात अनेक वर्षानुवर्ष ती कोर्ट केस चालते आणि त्याचा जेव्हा निकाल येतो तेव्हा 1000-1200 पानांचा त्याचा निकाल असतो. त्या निकालामध्ये प्रत्येक दोन्ही साईडच्या वकिलांनी केलेला प्रत्येक युक्तिवाद त्यांनी विचारात घेतलेला असतो आणि त्याच्यावरती जजमेंट दिलेलं असतं. तर तशा पद्धतीचं त्यांचं लिखाण आहे की त्यांनी एखाद्या पुराव्याचा विचार करताना त्याच्या दोन्ही बाजू किंवा तिन्ही बाजू किंवा जितक्या बाजू आहेत त्या सगळ्या तिथे मांडलेल्या आहेत आणि त्याच्यातली त्यांना सगळ्यात जास्त व्हॅलिड कुठली वाटते त्याच्याबद्दल त्यांनी ते आपलं आर्ग्युमेंट दिलेलं आहे. तर त्यामुळे अशा स्वरूपाचं ते त्यांचं लिखाण आहे ते बऱ्यापैकी तुमच्या पुस्तकात जसंच्या तसं ते येत आहे थोडक्यात. तसं नाही येणार आहे कारण ती सर्व आर्ग्युमेंट्स देणं शक्य नाहीये. त्याच्यासाठी सगळी आर्ग्युमेंट्स नाही, पण त्यांनी जी गृहीतकं मांडलेली आहेत निदान ते तर येणारच आहे त्याच्यामध्ये. मला पुढचा एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की प्रश्न खरं तर हा प्रश्न नाही, चर्चा म्हणूनच आपण बघूया याच्याकडे. खरं तर ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक लिहायला घेतलं, साधारणपणे हे पुस्तक तुम्हाला कधी असं वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी आपण अशा पुस्तकामध्ये याव्यात? माझी पहिली भेट झाली वॉल्टर स्पिंक्स यांच्याशी 2015 मध्ये. ते मुंबईला एका कॉन्फरन्सला आले होते आणि मी पत्रकार असल्यामुळे त्यांची कॉन्फरन्स कव्हर करायला मी गेले होते आणि त्याच्यानंतर मात्र मला अजिंठ्यामध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला कारण की त्यांनी ज्या प्रकारची मांडणी केली त्याच्यात त्यांनी टेक्निकल गोष्टींमध्ये फारसं न अडकता लॉजिकचा वापर करून त्यांनी म्हणजे असं सगळ्यांना ओपन आमंत्रण ते नेहमी द्यायचे की तुम्ही माझ्याबरोबर या अजिंठ्याला, मी तुम्हाला दाखवतो की मला हे कशामुळे आहे असं वाटलं. तर मी त्यांच्या साईट सेमिनारला जायला लागले आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याशी थोडा ईमेल कॉरेस्पॉन्डन्स सुरू केला आणि त्याच्यानंतर मी 2018 मध्ये त्यांच्या कामावरती एक लेख लिहिला. तो लेख त्यांना खूप आवडला. त्यांनी त्यांच्या अनेक अकॅडमिक सर्कल्समध्ये तो पाठवला आणि त्याच्यानंतर मी त्यांना एक बुक प्लॅन दिला. तो बुक प्लॅन बघितल्याच्या नंतर त्यांना त्यांची खात्री पटली की मला सिरियसली हे काम करायचं आहे आणि याचा एक खंड करणं फार आवश्यक आहे कारण की त्यांनी जो इतिहास मांडलेला आहे तो आपल्याकडे कुठल्याही पाठ्यपुस्तकात नाही आहे. वेबसाईट्सवर बऱ्याचशा चुकीची माहिती किंवा जुनी माहिती असते. तर त्यामुळे हे येणं फार आवश्यक आहे हे त्यांना पटलं आणि त्याच्यानंतर त्यांचं निधन झालं नोव्हेंबरमध्ये 2019 मध्ये. तर 2018 पासून 19 पर्यंत जवळजवळ 1 वर्ष ते ईमेल वरती कंटिन्युअसली मला गायडन्स देत होते की ह्याचं कंडेन्स करायचं काम कसं करायचं, काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, काय छोटं करता येईल काय छोटं करता येणार नाही, कशाचे फोटोग्राफ्स द्यायचे, कशाचे लाईन ड्रॉइंग्स द्यायचे, हे सगळं हा सगळा गायडन्स ते मला जवळजवळ वर्षभर देत होते. त्यामुळे पुस्तकाचा मेन जो गाभा आहे त्यांनी जे अजिंठ्यावर मेन काम केलेलं आहे त्याच्याबद्दलचं सर्व गायडन्स मला सुदैवाने मिळालेलं आहे त्यांच्याकडनं. पण ते त्यांचं निधन झाल्यामुळे ते मला स्वतःच पूर्ण करायला लागणार. म्हणजे ह्या पुस्तकाची सुरुवात ते असताना आणि त्यांच्याबरोबर तुमच्या ज्या चर्चा झालेल्या आहेत त्याच्यापासून सुरू झालेली आहे. मला असा एक प्रश्न विचारायचा होता तुम्हाला की हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही लिहायला घेतलं सगळं त्यावेळेस लिहिलेला काही भाग हा त्यांनी बघितलेला होता का तुमचा? हो, त्यांनी लिहिलेला मुख्य जो भाग आहे की ज्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा रिसर्च आहे आणि तो अतिशय कॉन्ट्रोवर्शियल आहे. तो सर्व लोकांना पटलेला नाहीये. त्याच्यावरती खूप मोठमोठी डिबेट्स झालेली आहेत. म्हणजे नावच सांगायची झाली तर काल खंडालवाला आहेत, नंतर AP जामखेडकर आहेत, नंतर ब्रह्मानंद देशपांडे आहेत. या सगळ्यांबरोबर त्यांची मोठी डिबेट्स झालेली आहे आणि या डिबेटवरच त्यांनी एक अख्खा खंड या डिबेटसाठी दिलेला आहे.
तर ही डिबेट्स अशी त्यांची झालेली आहे. तर त्याबद्दल म्हणजे ते कसं मांडायचं हे ह्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्याकडनं जो गायडन्स मला अपेक्षित होता तो मला मिळालेला आहे. म्हणजे मुख्य जे त्यांचं स्वतःचं जे प्रायमरी रिसर्च आहे त्याच्यावर त्यांचा गायडन्स मला मिळालेला आहे. आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी इतर पुराव्यांची घातलेली सांगड आहे. तर ती सांगड म्हणजे ते करू शकले नाही. त्याच्या आधीच निघून गेले. हा, खर तर ह्या पुस्तकाचा तुमचा खरं तर आपल्यासारखे सगळे संशोधक किंवा इतर मंडळी तिथे जातात, अनेक गोष्टी बघतात ते सगळे. पण मला वाटतं ह्या पुस्तकाचा उद्देश, कारण हे 7 खंड किंवा वॉल्टर स्पिंक्स यांचं काम हे संशोधकांच्या खूप जवळचं आहे सगळ्यांचं. अर्थात हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश हा सर्वसामान्यांना सुद्धा एक नव्या पद्धतीचं जे काही अजिंठ्यावरचं जे संशोधन झालेलं आहे ते समजावा असा हेतू आहे हा एक. दुसरी गोष्ट म्हणजे अनेक संशोधक जे आहेत कदाचित त्यांना सुद्धा या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो. या पुस्तकाचा सर्वांनाच उपयोग होऊ शकतो, कारण की त्यांची मेथडॉलॉजी, त्यांनी ज्या पद्धतीने पुराव्यांचं निरीक्षण केलं आणि त्याच्यातनं कशा प्रकारचे त्यांनी निष्कर्ष काढले, ही मेथडॉलॉजी फार महत्वाची आहे. ते असं म्हणायचे की अजिंठा एक आरसा आहे, जसं मी सांगितलं, किंवा अजिंठा एक पुस्तक आहे. तिथे जो इतिहास दगडामध्ये कोरलेला आहे तो आपल्याला एका पुस्तकासारखा वाचता येतो. आता आपण जर अजिंठ्याला गेलो तर आपण आपल्यातले बरेचसे लोक किती छान पेंटिंग्स आहे असं म्हणतो, पण त्यांना नेमका तिथे तो इतिहास कसा काय दिसला, त्यांनी काय निरीक्षण केलं, त्यांनी काय बघितलं आणि त्यांनी काय त्याचा विचार केला, किती बारकावे त्यांनी बघितले आणि त्याचं इंटरप्रिटेशन कसं केलं, हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि त्याच्यामुळे ते पुस्तकात यावं असा माझा प्रयत्न आहे. आणि तो इतिहास सुद्धा जो त्यांनी रचला म्हणजे तो इतक्या भक्कम पुराव्यावर आहे की त्याला कोणी विरोध करायचा झाला तर त्याला तेवढाच भक्कम पुरावा आपल्याकडे असावा लागेल. तर त्यामुळे तो इतिहास माझ्या मते पाठ्यपुस्तकांमध्ये यायला पाहिजे, वेबसाईट्स मध्ये यायला पाहिजे, आर्किओलॉजिकल सर्वेच्या पुस्तकांमध्ये यायला पाहिजे, सगळीकडे यायला पाहिजे. तर त्या दृष्टीने माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे की आपण एक पुस्तक करून बघूया की ते जर छोटं असलं तर ते जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. अशा विचाराने मी हे पुस्तकाचं काम घेतलंय. छान. कारण आता तुम्ही म्हटलात की त्यांनी जो काही बारकावा टिपलेला आहे, खरं तर त्याचं एक इथं छोटंसं उदाहरण मला द्यावंसं वाटेल. कारण ज्यावेळेस मी अजिंठ्याला जातो किंवा माझ्यासारखे अनेक जातात, एक मी चित्र काढण्यासाठी किंवा चित्रांचा अभ्यास करण्यासाठी ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्यांनी प्रत्यक्ष स्वतः ज्यावेळेस आम्हाला चित्रकलेबद्दल तिथली माहिती दिली त्यावेळेस चित्रांच्या माहितीपेक्षा त्यांनी इतर गोष्ट फार बारकाईने सांगितलेली होती. म्हणजे भिंतीवर काढलेली चित्र आणि सिलिंगवर काढलेली चित्र. काही ठिकाणी किंवा एका ठिकाणी तर त्यांनी दाखवलं होतं की ज्यावेळेस सिलिंग करतायत हे त्यावेळेस भिंतीवरच्या चित्रांवरती वरच्या रंगांचे ओघळ आलेले आहेत. खरं तर ही सुद्धा इतकी बारीक गोष्ट आहे की जी सर्वसामान्यपणे आपल्याला दिसत नाही त्याची. मला वाटतं तुमच्या ह्या पुस्तकामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या काही ज्या काही बारकावे आहेत त्याचा सुद्धा तुम्ही थोडा तरी त्याचा उल्लेख असेलच त्या सगळ्याचा, कारण सगळं तर पुस्तक आपल्याला त्यांचं ह्या याच्यामध्ये करता येणं अशक्य आहे. पण तो उल्लेख तुमच्या अशा गोष्टींचा उल्लेख, त्यांचे फोटोग्राफ्स आणि अशा अनेक गोष्टी असणार आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. हो हो, म्हणजे त्यांचं म्हणजे जसं मी म्हटलं मेथडॉलॉजी की ते काय आधी आलं आणि काय नंतर आलं. कारण की जेव्हा अजिंठ्यावरचा अभ्यास सुरू झाला तर आपण पहिली स्लाइड बघूया जरा. सगळ्यात पहिली जी स्लाइड आहे ना ती जरा आपण बघूया. हा, ह्याच्या नंतरची दुसरी नाही, हा ही नाही, ह्याच्या आधी दाखवली होती ती एक चार्ट दाखवला होता तो. तर ह्या चार्ट मध्ये असं आहे की कालक्रम कसा ठरवला अजिंठ्याचा
तर आधीच्या संशोधकांनी जी कामं केलेली होती त्यांनी साधारण 500 म्हणजे 5th सेंचुरी टू 8th सेंचुरी असे 400-500 वर्षांमध्ये कुठल्या तरी 200 वर्षांच्या स्लॉट मध्ये त्यांना त्या लेण्यांना फिक्स केलं होतं. तर हे सगळं बाजूला सारून ह्यांनी काय केलं, वॉल्टर स्मिथनी काय केलं म्हणजे ते आधीच्या संशोधकांनी किंवा पुरातत्वज्ञांनी काय केलं हे त्यांनी बाजूला ठेवलं, कारण की त्यांना नवीन पद्धतीने त्या पुराव्याचा विचार करायचा होता. आणि त्यांनी 200 वर्षाचा हा जो काळ होता त्यांच्या संशोधनामुळे तो काळ पण 20 वर्षांवर आला. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये होता तुमच्या पुस्तकामध्ये ह्या सगळी गोष्टीची पण त्यांनी केलेली चर्चा पण तुम्ही ती देणारच आहात. कारण खरं तर वॉल्टर स्पिंगच्या कामांचा म्हणजे हे जे कामं आहेत सगळी किंवा क्रोनॉलॉजी वगैरे ह्याच्यातला सर्वात महत्वाचा भाग खरं तर अजिंठ्याची क्रोनॉलॉजी आहे. ती क्रोनॉलॉजी विशद करताना तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये काही त्याला एक असा फोकस केलेला आहे का त्याच्यावरती? तुम्ही बरोबर म्हटलं की त्यांची जी शॉर्ट क्रोनॉलॉजी आहे त्याच्यावर खूप मोठमोठे डिबेट्स झालेले आहेत की ते जे 200 वर्षाचा काळ त्यांनी 20 वर्षापर्यंत आणला, तर त्याच्यासाठी त्यांनी जे पुरावे दिलेले आहेत ते त्या पुराव्यांना आपल्याला म्हणजे ते खरे पुरातत्वाचे पुरावे आहेत आणि शिलालेखांचे पुरावे आहेत. तर त्यामुळे त्यांना आपल्याला काय म्हणतात ते आपल्याला ऍक्सेप्ट करावंच लागतं, कारण की ते पुराव्यावरती बेस त्यांचं पूर्ण काम आहे. आणि अजून म्हणजे ते साधारण त्यांना 12 वर्ष लागली त्यांना पहिला आपला रिसर्च पब्लिश करायला. त्याच्यानंतर 50 वर्ष जे ते इथे येत राहिले, वर्षातनं 2दा येत होते, तर ते आपला काम डिफेंड करत होते, लोकांना शिकवत होते, त्यांची मेथडॉलॉजी शिकवत होते, त्यांचे साईट सेमिनार्स अतिशय पॉप्युलर होते, तिथे अगदी झुंबड व्हायची लोकांची. तर असं त्यांनी त्यांच्या आयडियाजचा त्याच्यामध्ये त्या आलेल्या आहेत सगळ्या. मला आता आपण आता थोडासा शेवट ह्याच्याकडे जाऊया, आपल्या पुस्तकाच्या एकंदरच जी काही आपण चर्चा करतोय त्याच्या एकंदर बांधणीकडे वगैरे. तर मला वाटतं की ही सगळी पुस्तकाची चर्चा झाली, सगळं काय ठीक आहे, पण हे इंग्रजीत येणारं तुमचं पुस्तक आहे, ह्याचं महत्वाचा प्रश्न म्हणजे ह्याचं शीर्षक तुम्ही हे केलंय का, काही विचार केलेला आहे का? आणि त्या शीर्षकाचा काही वॉल्टर स्पिंग्स किंवा त्यांना तुम्ही ते शीर्षक जर का असेल तर तुम्ही वॉल्टर स्पिंग्स यांना त्या शीर्षकाबद्दल काही चर्चा तुमची झालेली आहे का? त्याचं शीर्षक ठरल्यासारखंच आहे, अजंता चरितम बाय वॉल्टर स्पिंग, रिटोल्ड बाय शुभा खांडेकर. असं मी त्यांना म्हणजे जेव्हा ते 2015 मध्ये आले होते तेव्हा जेरी मलांड्रा, त्यांचं सुद्धा खूप मोठं संशोधन आहे, त्यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली होती त्या कॉन्फरन्सच्या वेळेला. त्यावेळेला त्यांना असा प्रश्न विचारला होता की तुम्ही हे एवढं मोठं 7 खंडांमध्ये अजंता चरितम लिहून ठेवलेलं आहे, तर तुम्ही इतर लोकांना काही काम करायला काही स्कोप ठेवलाय की नाही, की आता सगळं संपलं? तर तो शब्द मी पिकअप केला आणि मला तो खूप आवडला की हे त्यांनी अजिंठ्याची जी कथा सांगितलेली आहे, कन्स्ट्रक्ट केलेला आहे इतिहास, तर त्याचा अजिंठा चरितम हे नाव चांगलं राहील. तर ते मी त्यांना सुचवलं आणि त्यांनी ते अप्रूव्ह केलेलं आहे. तर त्यामुळे ते नाव जवळजवळ असं फिक्स झाल्यासारखं म्हणायला हरकत नाही. खरं तर आपण तुमच्या ह्या पुस्तकाची चर्चा आणि एकंदरच अजिंठ्याबद्दल नवीन संशोधन ह्याच्याबद्दल खूप विस्तृत अशी चर्चा केलेली आणि ती तुमच्या पुस्तकात येणार आहे. पण ती सगळी चर्चा जी आहे ती सगळी वॉल्टर स्पिंग्स यांनी केलेल्या अगदी म्हणजे त्याला मी म्हणेन की हिमालय एवढ्या कामावरचं ते पुस्तक असेल की जे सर्वसामान्यांना इतरांना मिळावं, नवीन संशोधन काय झालेलं आहे ते कळावं, ह्याच्यासाठी ते आपण करतोच आहोत. मला वाटतं हे पुस्तक लवकरात लवकर येणार आहे अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि ह्या पुस्तकाबद्दल तुमचं अभिनंदनही करतो आणि लवकरात लवकर ते आम्हाला मिळावं अशी इच्छा पण व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. लोकमान्य सेवा संघाचे पण आभार मानते, अरुण खडसेंचे आभार मानते मला ही संधी दिल्याबद्दल. नमस्कार.
धन्यवाद धन्यवाद. लोकेश, मला एक 5 मिनिट बोलायचं आहे नंतर. शुभाताई, तुमची ऊर्जा, तुम्हाला चैतन्य या सगळ्या कामासाठी तुमची निष्ठा, तुमचं सातत्य हे अत्यंत अमेझिंग आहे, आश्चर्यकारी. परंतु तुमच्या सगळ्या कारकिर्दीनंतर पुनश्च एकदा तुम्ही तुमच्या या पॅशन मध्ये आलात आणि इतक्या गांभीर्यानं, इतक्या कमिटमेंटनं तुम्ही हे सादर करताय, सगळं पुस्तक करताय, तयार करताय. आणि डॉक्टर प्रधानांच्या प्रश्नाच्या माध्यमातून निश्चितपणे तुम्ही खूप हे केलं. मूलतः ग्रंथाला एक विद्वान गृहस्थ एका विदुषीचा विदुषीशी संवाद करतात आणि इतक्या, म्हणजे मला कल्पना आहे की तो इतिहास इतका रंजक आहे की एखाद्या सिनेमाच्या स्टोरीच्या पलीकडे तो इतिहास आहे. त्यामुळे तुला कदाचित थांबावंसं वाटलं असेल मध्ये की खूप आहे, परंतु तुम्हाला विलक्षण इतिहास सुद्धा तो, मी तुमच्याशी बोलताना गेल्या 8-15 दिवसात माझ्या लक्षात आलंय की तो इतिहास किती रंजक आहे. असो, परंतु तुमच्या दोघांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि मला खात्री आहे की याच्या पुढच्या काळामध्ये डॉक्टर श्रीकांत प्रधान माझ्या निमंत्रणानुसार या कार्यक्रमामध्ये केव्हा तरी सहभागी होतील, व्याख्याते म्हणून सहभागी होतील. तेव्हा तुम्हा दोघांना पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि सर्व प्रेक्षकांना धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.